देवदत्त अवधूत चिंतन पुष्प 64 श्री गुरुशरणम. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसतु मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. श्री गुरुशरणम. जगामध्ये भगवंत हा एकमेव सत्य आहे. आपला संसार हा आत्म्यासाठी एक भास आहे. विद्या आणि अविद्या ही दोन्ही भगवंताचीच रूपं आहेत. विद्या मोक्षाचे तर अविद्या बंधनाचे कारण आहे. विद्या म्हणजे भगवंताला जाणणं आणि अविद्या म्हणजे संसाराला जाणणं होय. शोक दुःख करणारा बद्ध आहे, तर सुखदुःखात सम राहणारा हा मुक्त आहे. शब्दज्ञानी माणसाला परब्रह्म्याचा अनुभव आला नाही तर त्याची ज्ञानसाधना वाया गेली. अनुभवशून्य ज्ञान, दुर्गुणी मुले, अपात्र माणसाला दिलेले दान हे मनुष्याला फक्त दुःख देत असतं. अभिमान करू नये, ढोंगही करू नये, तसेच आपण केलेल्या कर्माचा कधीही डांगोरा पिटू नये. भगवंताला अर्पण केलेली वस्तू आधीच दुसऱ्या देवतेला अर्पण केलेली नसावी. इतकेच नाही तर मला अर्पण केलेला दीपाचा प्रकाशही आपण स्वतःला भोगू नये. आपल्याला सर्वात प्रिय असलेली वस्तू भगवंताला अर्पण करावी, म्हणजे ती वस्तू अनंत पटीने फळ देणारी होते. आपण सुदामाच्या पोह्याचं उदाहरण बघा. द्रौपदीने माजलेल्या चिंधीचं दृष्टांत पहा. यज्ञ यागादी इष्ट आणि सर्वांसाठी केली ती पूर्ती ही सुद्धा भगवंताची पूजाच आहे. सृष्टीचं परिपालन करणं, जीवनमात्राचं रक्षण करणं, दुष्टांचा संहार करणं हे परमेश्वराचं कार्य आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां किंवा संभवामी युगे युगे, अर्थात जगत कार्य करण्यासाठी युगायुगात ईश्वराचे अवतार हे होणारच आहेत. किंवा जो कोणी प्रत्येक युगात हे कार्य निर्लसपणे करील तोच ईश्वरी अवतार आहे हे ध्यानात ठेवून असं कार्य करणाऱ्याला अनुकूल वागणं हे आपलं योगदान देणं नाही काय? हे ईश्वरी शक्तीचं कार्य आहे. कधीकधी हतबल परिस्थितीपुढे पाण्याचे लोट पापण्याच्या काठांना सुद्धा भीक घालत नाहीत. देवासमोरून साखरेचा कण उचलून नेणाऱ्या मुंगीचा आत्मविश्वास आभाळापेक्षाही मोठा असतो बरं. लाख संकट आली तरी चेहऱ्यावर स्मितहास्य असणारा एकमेव व्यक्ती तो म्हणजे शेतकरी. समाधान पाहिजेच असेल तर ते कसेही मिळवता येते. दुःखाचं काय, ते आपोआपच येत असतं. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप शिकून जात असतात. कुणाचं काही चांगलं झालेलं दिसल्यावर जर तुम्हाला आनंद होत असेल तर तुम्ही खरंच नशीबवान आहात. देवाने तुम्हाला चांगला स्वभाव दिलेला आहे आणि आईवडिलांनी तुमच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत. ज्याचे कोणी नसतं त्याचा भगवंत असतो, आणि तसे पाहायला गेले तर भगवंताशिवाय आपलं कोणीच नसतं बरं का. कोणी म्हणजे कोणीच नसतं. म्हणून जो आपला आहे भगवंत त्याच्यावरच जास्त प्रेम करावं, त्याला जीव लावावा आणि त्याच्याच छत्रछायेत राहावं. मनुष्य अगदी लबाड प्राणी आहे. तो आपला कितीही जवळचा असो किंवा रक्तनात्यातला असो तरीही तो लबाडच असतो. स्वार्थ साधत असेल तर तो आपल्याशी सलगी ठेवतो आणि समाजाच्या भीतीने नातं टिकवतो. पण भगवंत हा निस्वार्थी आहे, अत्यंत प्रेमळ आहे, दयाघन आहे. त्यामुळं सर्व सोडून गेल्यावरही तो मात्र आपल्याला सोडत नाही बरं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नव्हे, जन्मोजन्मी परमेश्वर हा साथ सोडत नाही. उलट माणूसच संसारिक गोष्टीपायी त्याला विसरतो. तरी पण भगवंत माणसाला कधीच एकटं सोडत नाही. म्हणून भगवंताशी कृतज्ञ असावं, त्याच्या नामाचा आधार घेऊन नेहमी त्याचे स्मरण आणि लीलामय आयुष्य अनुभवत राहावं.
एक करा, देह श्रीचरणी लावा. त्याप्रमाणे अंतःकरणात समर्पण भावना आणा. ज्याला आपण म्हणतो ती पाहिजे. समर्पण याचा अर्थ अहंकार सुटणं, तटस्थ होणं, सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. हा एक निश्चय झाला पाहिजे आणि आणखी त्याच्यामध्ये ईश्वराचं सहाय्य असावं. एवढी बुद्धी आहे. योगसूत्रकारांनी ईश्वर भक्तीची 2 फळं सांगितलेली आहेत. आपण कोण खरे आहोत? हा खरा अहम पदार्थ आहे, सापडतो. देह मी आहे, इंद्रिय मी आहे, मन मी आहे, बुद्धी मी आहे, असं मी किती ठिकाणी म्हणायचं? किती ठिकाणी एका देहामध्ये किती मी राहायला हवे? असे अनेक जर मी असतील तर अशी प्रत्येकाची वेगवेगळी प्रगती जर झाली असती तर काय बरं होईल? म्हणून खरं आहे कोण आहे हे त्याला सांगणं. शुद्ध साक्षीरूप मी आहे, प्रेक्षक आहे, तटस्थ आहे, हे अहमचं खरं स्वरूप आहे. त्याला समजून येतं, अहंकार नाहीसा होतो. जे जे काही साधन त्याच्याकडनं होतं त्याच्यामध्ये विघ्नही पुष्कळ असतं. प्रारब्ध कर्म अनेक प्रकारचं आहे. चांगली कर्मे सुरू होतात पण त्याचप्रमाणे विघ्नही उत्पन्न होतात. शरीरामध्ये आरोग्य बिघडणं, वाणीमध्ये काही होणं, मनामध्ये कंटाळा येणं. पुरे झालं पारायण, एका ठिकाणी आता कशाला? प्रत्येक ठिकाणी जायचं हा कंटाळाने येतो. संसारामध्ये जेवणाचा, बाकीच्या इतर व्यवहाराचा कंटाळा येतो का? तेच संसारातही तेच आहे की. रोज तेच आहे, जेवणही तेच आहे, तेच व्यवहार आहेत. दुसरं आहे काय? त्याचा कुठे कंटाळा येतो बरं? असे काही अनेक दोष आहेत. ते सगळे प्रतिबंध दूर करण्याचं सामर्थ्य परमेश्वराच्या भक्तीत आहे. ही ईश्वर भक्ती निर्माण झाली पाहिजे. म्हणजे पूर्ण विश्वास ईश्वर शक्तीवर निर्माण झाला पाहिजे. आपल्या बुद्धीला सर्वालाही प्रेरणा करणारी ही ईश्वर शक्ती आहे बरं. ही भावना झाली पाहिजे. ही भावना म्हणजेच ईश्वरार्पण बुद्धी आहे. मी काही केलं नाही, करत नाही किंवा करू शकत नाही, ही जाणीव निर्माण झाली आणि या जाणीवीने हे कर्म होईल ते शुद्ध कर्म असेल. भगवान गोपाळ कृष्ण उद्धवजींना उपदेश करतात. ते सांगतात शुद्ध कर्म कोणचं? मला अर्पण केलेलं सर्व कर्म हे शुद्ध कर्म आहे. अर्पण झालेलं याचा अर्थ स्वतः मी करतो हे ज्यांनी सोडून दिलेलं आहे ते शुद्ध कर्म. कर्तव्य बुद्धी ज्याची दूर झाली हीच ईश्वरार्पण बुद्धी उत्पन्न व्हावी. म्हणजे त्याच्या योगाने जे काही पुण्यकर्म वगैरे घडतंय ते सर्वही प्रतिबंधरहित होतं. सर्व प्रतिबंध दूर होतात. हे सहाय्य आहे ईश्वराचं. आणि मुख्य म्हणजे खरा अहम सापडतो. शुद्ध अहम. कोळा आत नासून गेलेला आहे. वरून चांगला दिसतो आहे पण आत नासलेला कोळा याचा काय बरं उपयोग? देह मी आहे, इंद्रिय मी आहे, असे प्रत्येक ठिकाणी अहम आहे. तो जो कुष्मांड आहे, कोळा आहे, तो तसा नासून गेला आहे. तसं ते नासलेलं आहे सगळं. खरं अहम आणखी तिथपर्यंत नेऊन पोचवणं, त्याची बुद्धी शुद्ध करणं, बुद्धी स्थिर करणं हे मोठं काम आहे. केवळ बुद्धीनं हे शक्य नाही आहे. जो झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना खाली पडू देत नाही तो आपला सांभाळ करणार नाही का बरं? पाण्यातला मासा झोपतो कसा? किड्यामुंग्यांच्या पोटाची खळगी भरतात कशी? तो आपल्याला कधी उपाशी ठेवणार नाही. सूर्याचा चंद्राचा खेळ ज्यांनी मांडला तो तुमचा आमचा संसार काय असाच सोडणार काय? देव पाहण्याची नाही, अनुभव घेण्याची गरज आहे. फक्त विश्वास ठेवा, सर्व चांगलंच होणार आहे. श्रीचरणी शरणागत व्हा आणि सतत दत्तनामात रहा. कल्याण होईल. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.